लॉयल्टी हे शब्द ऐकला आपल्याला समजते की आपण RCBचे फॅन्स आहोत। तर RCB तुम्हाला माहीत असेल की रॉयल चॅलेंजर बँगलोर एक लॉयल टीम आहे आणि लॉयल फॅन बेस RCBचा आहे। पण लॉयल हा शब्द फक्त नावापुरताच आहे का, कारण की RCBचे जे फॅन्स म्हणत आहे ते मोहम्मद सिराजला काढल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलला रिलीज केल्यानंतर त्यांना ऑप्शनमध्ये बाय न केलं, नो RTMचा विचार म्हणतात की यार RCBची लॉयल्टी होती ते फक्त एवढंच होतं का। म्हणजे सिराजला काढल्यानंतर RCBला खूप ट्रोल करत होतो की तुमची लॉयल्टी बस एवढीच आहे का, सिराज RCBला लॉयल होतं पण RCB टीम सिराज लॉयल नव्हती। पण मी यांना एक महत्त्वाचं सांगतो की RCB टीमनं असं का केलं। RCBच्या लॉयल्टीला कोणी शक नाही, कारण की RCB एक चांगली टीम आहे, ती लॉयल आहे। RCB लॉयल फक्त विराट कोहलीसाठी आहे आणि बाकी म्हणते विराट कोहलीसाठी नाही, तरी सत्य आहे, कारण की विराट कोहली हा RCB लॉयल आणि RCB पण लॉयल विराट कोहली आहे। हे माहीत आहे की RCBला की जर आपण विराट कोहलीला काढलं तर RCBची जी व्हॅल्यू आहे की ब्रँड व्हॅल्यू पण ते 0 होणार आहे। जलवा आहे हमारा। सिराज आपण म्हटलं की RCB विराट कोहलीनंतर असा जो प्लेअर होता तो होता AB डिविलियर्स आणि क्रिस गेल असे एक प्लेअर होते। पण AB डिविलियर्स नसल्यावर एकच प्लेअर होता जो आपल्या हृदयाशी कनेक्ट होता, तो म्हणजे मोहम्मद सिराज। मोहम्मद सिराज जवळपास 7 वर्ष RCBतून खेळला आणि एवढा बॉन्ड झाला विराट कोहलीचा आणि RCBचा, आपल्याला विषय नव्हता की RCB काढेल। पण RCBनं असं नाही ठरवलं आणि 2025च्या ऑप्शनमध्ये रिलीज केलं मोहम्मद सिराजला। आणि त्या एक चान्स होता की सर्व RCB फॅन्सला वाटलं की मोहम्मद सिराज IPL 2025मध्ये खेळणार नाही, पण एक आशा होती की ऑप्शनमध्ये RCB त्याला पिक करेन, पण RCB ते पण नाही केलं, RTM पण नाही केलं। तर हे थोडंसं हृदयस्पर्शी मोहम्मद सिराजला वाटलं की यार आपण 7 वर्ष झालो, असं एक हृदयस्पर्शी आपल्याला तो भावना झाली की RCBने 2025साठी रिटर्न नाही केलं मोहम्मद सिराजला। त्याचसह ग्लेन मॅक्सवेलला नाही केलं आणि सर्वात म्हणजे विल जॅक्सला नाही केलं। विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल हे चांगले धमाकेदार प्लेअर होते, पण RCBने कोणाला तर लॉयल्टी दाखवली नाही। पण मग असे जे फॅन्स म्हणते RCBची लॉयल्टी कुठे गेली, RCBची लॉयल्टी फक्त इथपर्यंत होती की RCBचे फॅन्स जे म्हणत होते की आपले प्लेअर जसे विल जॅक्स आहेत ते त्यांची लॉयल्टी ठेवून। तर मला असं वाटते की RCBने लॉयल्टी नाही की RCBने ब्रँड केला एक न्यू स्क्वॉड, कारण की RCB जवळपास 17 वर्ष झाले एक पण टायटल जिंकणार, तर यावर्षी आशा आहे की RCB टायटल जिंकणार। तुम्हाला काय वाटते कमेंट सांगा। तर धन्यवाद।